नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक स्त्री व पुरुषांनी ही एक गोष्ट नक्की करा. तुमची सगळी दुःख, संकट, अडचणी दूर होतील. जी काही कळत नकळत पाप तुमच्या हातून झालं असेल ती नष्ट होतील. तर कोणती आहे ही गोष्ट ते पाहूयात. त्यासोबत महाशिवरात्री व्रताचे नियम, सुख, समृद्धीसाठी उपाय हे सुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुमची ही महादेवावर श्रद्धा, भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करा. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 11:08 ते फेब्रुवारी 27 रोजी सकाळी 8:54 पर्यंत आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार फेब्रुवारी 26 रोजी साजरी होईल. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जेही काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे, त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते, अशी देखील मान्यता आहे. फेब्रुवारी 26 रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार फेब्रुवारी 27 रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते सकाळचे 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे नियम. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून, फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 3. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. 4. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. 5. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 6. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, तर काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. 7. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. 8. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी, म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 9. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण, तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. 10. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. 11. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे, त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. 12. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा, केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल. 13. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. 14. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये.
आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. 15. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. 16. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळविण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. 17. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धे जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. 18. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. 19. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. 20. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 21. भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. 22. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजेच 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छानुसार करावे. 23. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ती दुर्दैव आणते. 24. केवडा आणि चंपा सारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे, अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. 25. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाच्या तिलकला प्राधान्य द्यावे. 26. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. 27. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 28. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत. 29. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. 30. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महाशिवरात्री करा हे उपाय. 1. आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग. महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. 2. नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 3. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिव सहस्त्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. 4. या उपायाने घरात राहील लक्ष्मी. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे. तूप दानामुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात. या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासत नाही. 5. या उपायाने घरात नांदेल सुखद समृद्धी. ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. 6. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हा उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं शास्त्रात सांगितलं. 7. या उपायाने दूर होईल गरिबी. महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्यास गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते. 8. या उपायाने सर्व संकट टळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जव अर्पण करा. 21 बेल पानांवर ओम नमः शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा.
असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुखद शांती नांदेल. तसेच सर्व प्रकारची पाप नष्ट होतील आणि संकट दूर होतील. 9. या उपायाने सर्व मनोकामना होतील पूर्ण. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात 1 काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवा. आता भगवान शंकराची प्रार्थना करा. त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामाचे काही अडथळे येतात ते देखील दूर होतात. व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे. यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. इतरांसोबत देखील शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.